म्हटलं होतं लेविस डॅश फॉर्म्युला किंवा फक्त डॅश फॉर्म्युला किंवा कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला असं पण त्याला म्हटलं होतं. तिसरा फॉर्म्युला कोणता पाहिला होता आपण? पाहिला होता कंडेन्स्ड फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? कंडेन्स्ड फॉर्म्युला पाहिला होता. ॲब्रिव्हिएशन फॉर्म्युला, तो संक्षिप्त रूप फॉर्म्युला आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि चौथा फॉर्म्युला पाहिला होता आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणता? बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपण पाहिला होता. काल आपण यांच्या डेफिनेशन्स आणि नेमकं कसं काढला जातो याच्याविषयी पाहिलं होतं. आज आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि म्हणून मी काही कंपाऊंड बोर्ड वरती देणार आहे. त्यांचे आपल्याला कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचे आहेत. ओके, मी प्रश्न देत आहे, तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि स्ट्रक्चर्स तुम्हाला तयार करायचे. ओके, पहा प्रश्न देतो मी. क्वेश्चन टाका, वही तुमच्याकडे आहेच. ओके, पहा इथं काय सांगतो क्वेश्चन. क्वेश्चन घेतो तुम्ही राईट किंवा ड्रॉ असं म्हणतो मी. ड्रॉ कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कॉमा कंडेन्स्ड फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला and bond line formula, and bond line formula, and bond line formula of following organic compounds, of following organic compounds, following organic compounds. खाली दिलेल्या कंपाऊंडचे आपल्याला या प्रकारे स्ट्रक्चर्स काढायचे. आता कंपाऊंड नंबर 1, कंपाऊंड नंबर 1 पहा. कंपाऊंड नंबर 1 काढतो मी. एन ब्युटेन. कोणता घेतला विद्यार्थी मित्रांनो? एन ब्युटेन घेतला. एन ब्युटेन चा बॉन्ड लाईन फॉर्म्युला, सगळेच फॉर्म्युला काढायचा आपल्याला. 1 नंबरचा कंपाऊंड एन ब्युटेन आहे. 2 नंबरचा कंपाऊंड मी म्हणेल त्याचा आपल्याला काढायचा. 2 नंबरचा कंपाऊंड घ्या आयसोब्युटेन. कोणता? आयसोब्युटेन. हा 2 नंबरचा कंपाऊंड आहे. 3 नंबरचा कंपाऊंड मी म्हणेल एन पेंटेन. कोणता? एन पेंटेन. 4 नंबरचा आयसोपेंटेन. 4 नंबरचा आयसोपेंटेन. आणि 5 नंबरचा कंपाऊंड इथे येतो तो निओपेंटेन. 5 नंबरचा कंपाऊंड कोणता? तर निओपेंटेन. हे असे असतील. या कंपाऊंडचे पहा बरं प्रश्न काय दिला तर ड्रॉ कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आहे. नंतर कंडेन्स्ड फॉर्म्युला, संक्षिप्त रूप कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ फॉलोइंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सगळ्यांना बोर्डवरचं दिसतं आहे का? सगळ्यांना बोर्डवरचं दिसतंय का? ओके, प्रॅक्टिस करायची. आता एन ब्युटेन काय आहे, एन ब्युटेन काय आहे ते तुम्हाला मी स्ट्रक्चर काढून दाखवतो. पहा एन ब्युटेन याचं स्ट्रक्चर चला तुमच्या माहितीसाठी CH3 CH2 CH2 CH3. फक्त थांबा, लिहू नका. CH3 CH2 CH2 CH3 म्हणजे हा एन ब्युटेन आहे. आयसोब्युटेन म्हणजे कोणता? CH3 CH CH3 आणि CH3 हा आहे आयसोब्युटेन. नंतर एन पेंटेन CH3 CH2 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 आणि CH3 हा आहे एन पेंटेन. कोणता आहे हा? 1 2 3 4 5 एन पेंटेन. नंतर 4 नंबरचा CH3 CH CH2 CH3 हा आहे. ओके, आणि निओपेंटेन कार्बन याला CH3 याला CH3 आणि याला CH3 आणि हा CH3. तर विद्यार्थी मित्रांनो आता बऱ्याच जणांना हे एन म्हणजे काय माहित नसतं, म्हणून तुम्हाला मी सांगतो की एन म्हणजे काय. हे स्मॉल जे एन असतं, स्मॉल एनचा अर्थ नॉर्मल चेन. पुढे गेलं तर तुमच्या लक्षात येणारच आहे. ज्यावेळेस अल्केनचे किंवा ज्यावेळेस एखाद्या कंपाऊंडचे सर्वचे सर्व कार्बोनेटम हे सरळ रेषेमध्ये असतात त्यावेळेस त्या कॉमन नेम लिहित असताना, त्याचं कॉमन नेम लिहित असताना नॉर्मलचं एन वापरलं जातं. कशाचं? नॉर्मल. आपल्याला माहिती ना नॉर्मल चेन, नॉर्मल. ओके, तर नॉर्मल ब्युटेन एन ब्युटेन हे आहे. नंतर आयसोब्युटेन, आयसो हा प्रेफिक्स आहे. आयसो काय तर प्रेफिक्स. ज्या ज्या वेळेस नॉर्मल चेनच्या सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला मिथिल ग्रुप जोडलेला असतो त्यावेळेस आयसो हा प्रेफिक्स वापरतो. आयसो मिथिल ग्रुप हा 2 नंबरच्या कार्बनला आहे आणि टोटल कार्बन किती आहेत तर 4 आहेत, म्हणून त्याचं नाव आहे आयसोब्युटेन. काय नाव त्याचं? आयसोब्युटेन. 3 नंबर एन पेंटेन. आता पहा पेंटेन म्हणलं की किती कार्बोनेटम? 10वीला पाहिलं तुम्ही. पेंटेन म्हणजे 5 कार्बोनेटम.
तर 1 2 3 4 5 हे 5 एन पेंटेनचं स्ट्रक्चर आहे. ओके, हे एन पेंटेन. आयसोपेंटेन, आयसो हा प्रिफिक्स आताच सांगितलं की जर तुम्ही पाहिलं याला 1 नंबर, याला 2 नंबर, याला 3 नंबर, 4 नंबर दिलं तर 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलाय आणि म्हणून त्याला आयसोपेंटेन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आयसोपेंटेन असं म्हटलं जातं. हे तुम्हाला हिंट म्हणून मी तुम्हाला फॉर्म्युला काढून दिलेला आहे. नंतर निओपेंटेन, तर हे पहा 1 2 3 ज्या वेळेस 2 मिथिल ग्रुप हे सेकंड नॉर्मल चेनच्या सेकंड किंवा सेकंड लास्ट कार्बनला जोडलेले असतात त्यावेळेस प्रिफिक्स हा निओ वापरायचं असतं. ठीक आहे, पहिली वेळेस आहे म्हणून मी तुम्हाला स्ट्रक्चर काढून देतो. ज्या विद्यार्थ्याला एन आयसो अशा प्रकारचे प्रिफिक्सेस कसे द्यायचे असतात हे माहिती आहे त्यांना मला वाटत नाही कोणत्याही प्रकारची अडचण कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्सड फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायला येऊ शकते. तरी पण हिंट म्हणून तुमच्या माहितीसाठी मी स्ट्रक्चर दिले. तर आता मात्र आपल्याला त्यांचं रिप्रेझेंटेशन पाहिजे. किती प्रकारामध्ये? 3 प्रकारामध्ये. हे मोडतोय मी आता एन ब्युटेनचं. पहा काय प्रश्न आहे बरं आपल्याला. प्रश्न काय दिलाय? ड्रॉ कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, कोणता? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॉमा कंडेन्स्ड फॉर्म्युला अँड बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ फॉलोइंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणते ऑर्गॅनिक कंपाऊंड? एन ब्युटेन. ओके, आता मी असं म्हणेल की पहिला जो काढतोय वाटल्यास त्याला जो शॉर्टकट लिहितो कोणता काढायचा आपल्याला? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. याचा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला कोणता आहे तर पहा एन ब्युटेन किती कार्बन येतं? 4. हा 1 2 3 आणि 4 किती कार्बन काढले? 1 2 3 4. कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युलालाच आपण डॅश फॉर्म्युला म्हणतो. काय म्हणतो? डॅश फॉर्म्युला. किती कार्बन आहेत? 1 2 3 4. ओके, नंतर प्रत्येक कार्बनला इथं पहा एक हायड्रोजन ॲटम, इथं एक. ओके, याला 1 याला 1 याला 1 याला 1 याला 1 याला 1 आणि हे हा जो फॉर्म्युला आहे द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट बाय डॅश, द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट बाय डॅश and dash is nothing but it is the shear pair of electron. This formula is called as a complete structural formula of कोणाचा? एन ब्युटेनचा. एक काढला आपण कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढला. कोणाचा? हा झाला एन ब्युटेनचा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, सी फॉर कंप्लीट, एस फॉर स्ट्रक्चरल आणि एफ फॉर फॉर्म्युला. हा कोणता झाला विद्यार्थी मित्रांनो? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला झाला. आता दुसरा कोणता काढायचा पहा बरं आपल्याला. प्रत्येक कंपाऊंडचा एक झाला कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, हा काढला. नंतर कोणता काढायचा? कंडेन्स्ड फॉर्म्युला. कालच आपण पाहिलं होतं की कंडेन्स्ड फॉर्म्युला काढत असताना कोणत्याही प्रकारचे बॉन्ड आपण काढत नाही, कोणत्याही प्रकारचे कोव्हलंट बॉन्ड काढत नाही. कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये जसे तुम्हाला 2 कार्बन मध्ये डॅश दिसतो, कार्बन हायड्रोजन मध्ये डॅश दिसतात आणि हे डॅश म्हणजे बॉन्ड असतात हे तुम्हाला माहिती आहे. ती शेअर पेअर असते. ओके, आता कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचं रूपांतर ज्यावेळेस कंडेन्स्ड फॉर्म्युला मध्ये करत असतो त्यावेळेस आपण कार्बन हायड्रोजन असे ॲटम घेतो पण त्यांच्यातले शक्य तेवढं सर्व कोव्हलंट बॉन्ड काढण्याचा प्रयत्न करतो. शक्य का? त्याचं कारण तुम्हाला पुढे ऑर्गॅनिक कंपाऊंड येतील त्यांच्यातले सगळेच कोव्हलंट बॉन्ड काढता येतातच असं नाही. चला इथं घ्या. काय करायचं? हा कोणता ग्रुप आहे? टर्मिनलला पहा, हा कार्बन 3 हायड्रोजन ह्याला लिहायचं. आता कोणता? जसं कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला तसे तुम्ही शॉर्टकट लिहिता. कोणता फॉर्म्युला? तर आपण काढूया कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला हे असं दाखवतो. कंडेन्स्ड फॉर्म्युला का काढायचा आहे? हा कोणता ग्रुप विद्यार्थी मित्रांनो? हा CH3. ओके, कार्बन त्याला 3 हायड्रोजन सोबत कोव्हलंट बॉन्ड काढले तर CH3. त्याच्यानंतर हे पहा, हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा. नंतर 2 आणि 3 नंबरचे दोन सारखे CH2 ग्रुप आले तर म्हणून ब्रॅकेट करायचं असतं. सारखे आलेले ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो. हा CH2 आहे आणि परत CH2 म्हणून CH2 किती वेळेस? 2 वेळेस. CH3 CH2 2 टाइम आणि इकडे काय? इकडे परत CH3 आहे. ओके, CH3 CH2 2 टाइम CH3 इज अ कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ कोणाचा? तर एन ब्युटेनचा. कोणाचा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे? तो एन ब्युटेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. नंतर तिसरा फॉर्म्युला कोणता आहे पहा आता. हा कोणाला काय अडचण इथपर्यंत? ओके, हा कोणता फॉर्म्युला झाला? कंडेन्स्ड फॉर्म्युला झाला. त्यानंतर आता कोणता काढायचा आपल्याला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तुम्ही म्हणता सर आपण काल हे काढले होते त्याची उजळणी झाली. आता याच्या पुढचे तुम्हाला काढायचे, लक्षात ठेवा. हा कोणता घ्यायचा आता?
आपल्याला घ्यायचा कंडेन्स्ड फॉर्म्युला झाला. आता आपण घेऊया बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आणि नेहमीच लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा आहे, ज्या वेळेस तुम्हाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला कोणत्या फॉर्म्युलाची मदत घ्यायची? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युलाची. कोणत्या? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता पहा, हा CH3, CH2 आणि CH3. आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा काढतो? बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढत असताना आपण झिगझॅग फॅशन वापरतो. कोणती फॅशन? वी हॅव टू यूज झिगझॅग फॅशन. तुम्हाला माहिती आहे या प्रकारची फॅशन. आणि ह्या अशा रेषा किती काढायच्या? तर अशा रेषा काढत असताना आपल्याला ब्युटेन म्हणलं की 4 कार्बन ॲटम आहेत, म्हणून 4 पॉइंट आले पाहिजेत. पाहिजे हे पाहिजे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. हे उचलला पेन ठेवलं इथं. ओके. 1 2 3 आणि 4. हा याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो आपण टर्मिनल. काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? याला आपण म्हणतो टर्मिनल. हा एक टर्मिनल आहे आणि हा एक टर्मिनल आहे. हे पहा, CH3 हा पॉइंट म्हणजे काय असतं? CH3. आणि हे म्हणजे काय असतं? याला आपण म्हणतो लाईन जंक्शन. काय म्हणतो आपण याला? लाईन जंक्शन असं म्हणत असतो. हे झालं लाईन जंक्शन. ओके. हा CH3, हा पॉइंट CH3, हा CH2, हा CH2 आणि हा CH3. बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढत असताना कोणत्या फॉर्म्युलाची मदत घ्यायची? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युलाची आपल्याला मदत घ्यायची आहे. इथपर्यंत कोणाला काय अडचण? मी कोणता फॉर्म्युला काढायचा अगोदर आपल्याला? यानुसार हा कोणता काढायचा? अगोदर काढायचा आहे कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. CSF शॉर्टकट द्याल मी. कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके. काढत असताना हे पहा, 1 2 3 कार्बन किती काढले मी? 3. त्यानंतर या कार्बनला हायड्रोजन, या कार्बनला हायड्रोजन, या कार्बनला 3 हायड्रोजन. किती? 3 हायड्रोजन. नंतर इकडचा कार्बन त्याला 3 हायड्रोजन ॲटम. ओके. आणि हा जो कार्बन आहे त्याला 1 हायड्रोजन आणि इथं एक कार्बन आणि ह्या कार्बनला 1 2 आणि 3 हायड्रोजन ॲटम. दिस इज अ कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दिस इज अ कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ कोणाचा? आयसोब्युटेनचा. कोणाचा आहे? आयसोब्युटेनचा. आता दुसरा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे तो कोणता? तो काढायचा आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला. कोणता काढायचा आपल्याला? कंडेन्स्ड फॉर्म्युला. लावा बरं डोकं, विचार करा थोडंसं. कसा काढणार कंप्लीट स्ट्रक्चर कंडेन्स्ड फॉर्म्युला? तर कंडेन्स्ड फॉर्म्युला काढत असताना इथे पहा, हा कोणता ग्रुप दिसतो तुम्हाला? कार्बन त्याला 3 हायड्रोजन. हा CH3 आहे. कोणता आहे हा? CH3. ओके, काढला हा CH3. त्यानंतर या CH3 च्या नंतर आपण जर पाहिलं, या CH3 च्या नंतर इथे काय दिसतं तुम्हाला? कार्बन हायड्रोजन. हा CH ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो? हा CH ग्रुप आहे. आणि याच कार्बनला पुन्हा एक मिथिल ग्रुप जोडलाय. याला आपण म्हणतो ब्रांचिंग. याला काय म्हणतो आपण? ब्रांचिंग किंवा त्याला साइड चेन म्हणतो. ह्या मेन चेनला हे पहा, ह्या मेन चेनला ही काय आहे? तर ही साइड चेन आहे. हिला पॉइंट ऑफ ब्रांच, याला ब्रांच म्हणतो आपण. काय म्हणतो? ब्रांच. म्हणून CH3 नंतर CH काढायचं. काय काढायचं? CH. ओके. CH3 च्या नंतर CH. आणि या 2 नंबरच्या कार्बनला हा मिथिल ग्रुप जोडलाय, म्हणून ब्रॅकेट मध्ये CH3 ग्रुप लिहायचा. याचा अर्थ काय? तर हा जो मिथिल ग्रुप आहे, मिथिल ग्रुपचा हा कार्बन या कार्बनला जोडलेला आहे, म्हणून CH3 च्या नंतर CH आणि CH झाल्याबरोबर या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलाय, म्हणून तो ब्रॅकेट मध्ये टाकला आपण मिथिल ग्रुप. याचा अर्थ दिस इज अ ब्रांचिंग अटॅच्ड टू दिस कार्बन ॲटम. आणि पुढे काय दिसतं तुम्हाला? CH3. हे असं CH3 in bracket after CH3. This is a condensed formula of this compound. आता बरेच जण म्हणतील सर आपण असं केलं असतं नसतं जमलं का? CH3 टेकन थ्राइस. असं केलं असतं नसतं जमलं का? पण तसं नसतं जमलं. ओके. तर कोणत्या कार्बनला कुठं मिथिल ग्रुप जोडलाय ते समजण्यासाठी CH3 in bracket CH3. याचा अर्थ हा जो CH3 आहे तो किती नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे? तर तो 2 नंबरच्या कार्बनला जोडलेला आहे असं समजतं. म्हणून हा फॉर्म्युला असा नाही काढायचा, तो फॉर्म्युला तो असा काढायचा. लक्षात ठेवा. नाही तर सोपं आहे ना सर, CH काढायचं आणि CH 3 वेळेस टाकायचं. तो विद्यार्थी मित्रांनो तसं नाही. कसं काढायचं त्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. हा CH3 नंतर हा CH, या 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप आहे, तो ब्रॅकेट मध्ये टाकला, म्हणून CH3 इन ब्रॅकेट आणि समोर काय काढलं? CH3. ओके. दिस इज अ कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ आयसोब्युटेन. कोणाचा आहे तर? आयसोब्युटेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. आता कोणता काढायचा आपल्याला? कोणता काढायचा तर तिसरा फॉर्म्युला काढायचा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणता?
बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढायचा आहे. नेहमीच बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढत असताना याची आपल्याला मदत घेणं अपेक्षित असतं. आता बॉन्ड लाईन फॉर्म्युला पहा, लांबलचक चेन मध्ये किती कार्बन ॲटम येतं? 3. किती येतं? 3. म्हणून मी फॉर्म्युला कसा काढतो पहा, नाही तर पुन्हा असं झिगझॅग काढायचं नाही लगेच 4 1 2 3 4 असं नाही. आता पहा फॉर्म्युला चेंज झाला. हा आयसोब्युटेन आहे, हा इथं दिसतो तुम्हाला मिथिल ग्रुप. हे पहा मी मार्कर ठेवलाय. ओके, हा पॉइंट जो ठेवलाय का, जिथं मार्कर ठेवलेला आहे सध्या तो मिथिल ग्रुप आहे. ओके, हा मिथिल, नंतर पुढे काय CH हे घ्या आणि परत CH3 काढलं. CH3 CH2 CH3 तुम्हाला प्रोपेन वाटेल. काय वाटेल? तो प्रोपेन. आणि हा जो कार्बन आहे 2 नंबरचा, हा 1 नंबरचा झाला, हा 2 नंबर आणि हा 3 नंबर. तुमच्या माहितीसाठी पहा, हा 1 नंबरचा कार्बन, हा किती नंबरचा? 2 नंबर, आणि हा किती नंबरचा? 3 नंबर. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलाय. मिथिल ग्रुप जोडलाय ना, फक्त एक रेष ओढायची अशी. काय ओढायची? अशी रेष ओढायची. आवडली दिसते तुम्हाला रेष? ही रेष ओढली. हा कोणता ग्रुप? हा पॉइंट म्हणजे कोणता ग्रुप? CH3 ग्रुप. कोणता? CH3. ओके, याला काय म्हणतो आपण? तर याला लाईन जंक्शन म्हणायचं. काय म्हणायचं आपल्याला? लाईन जंक्शन. हे आहे लाईन जंक्शन आणि हे आहे टर्मिनल. हे काय तर टर्मिनल आहे. ओके, CH3 पहा इथं, CH3 CH CH3 आणि हा कोणता ग्रुप आहे? CH3 ग्रुप आहे. किती सोपं आहे पहा. किंवा काही जण म्हणतील सर CH3 CH CH3 आणि CH3 असा काढला जमतो का? हा, तर बरेच जण म्हणतील सर असा काढला जमतो का? यस, हा किंवा हा दोन्ही पण आहेत. हा कोणता ग्रुप येतं? इथं काय नसतं म्हणजे CH3, इथं CH3, इथं CH आणि इथं काय तर CH3. एक हे तर सारखीच. हे आणि हे दोन्ही पण कोणते फॉर्म्युला येतं? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. याचा अर्थ तुम्हाला सांगितलं की हे टर्मिनल म्हणजे टर्मिनलला कोणते ग्रुप प्रेझेंट असतात बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये? तर टर्मिनल जर म्हटलं तर टर्मिनलला नेहमीच कोणते ग्रुप असतात? तर मिथिल ग्रुप असतात. कोणते ग्रुप असतात? तर मिथिल ग्रुप असतात. आणि लाईन जंक्शन जर असेल, तर काय असतात बरं प्रेझेंट? हा, लगेच तुमचं उत्तर येईल सर CH2 ग्रुप असतात, नाही का? लाईन जंक्शन असेल तुम्ही काय म्हणता? लगेच CH2 ग्रुप असतात. पण मी असं पुढे जाऊन सांगतो, लाईन जंक्शन जर म्हटलं तर नेहमीच CH2 ग्रुपच असतात असं नाही. कार्बनच्या व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होण्यापुरते कधी कधी तेवढे हायड्रोजन देखील असतात. म्हणून मला म्हणायचे की हे जे लाईन जंक्शन आहे, या लाईन जंक्शन वरती काय आहे? तर CH आहे. इथं काय सध्या तर हे पहा CH. हा, हे कोणतं आहे? किंवा हे पहा, हे जे काढलं ना, इथं काय नसतं म्हणजे काय असतं? CH3 टर्मिनलला. ओके, इथं CH3, इथं CH3. आता कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. इथं जर आपण कार्बन घेतला, इथं जर सेंटरला कार्बन घेतला, कार्बन एका कार्बन सोबत दुसऱ्या तिसऱ्या कार्बन सोबत 3 सिग्मा बॉन्ड तयार करतं. पण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. मग बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये लक्षात ठेवायचं, काही नसतं म्हणजे काय असतं? तर हायड्रोजन ॲटम असतातच. ओके, म्हणून इथं कोणता ग्रुप आहे? तर इथं CH ग्रुप आहे. ओके, लाईन जंक्शन म्हणजे नेहमीच CH2 असतो असं आहे का? तर नाही. लाईन जंक्शन म्हणजे बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये अप्रोप्रिएट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम ते करस्पॉन्डिंग कार्बन ॲटमला जोडलेले असतात असं गृहीत धरलेलं असतं. ओके, तर मी असं म्हणेल, हा मी काढला फॉर्म्युला. सांगा बरं हा कोणाचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे? विचार करा थोडस. नाही सर, काही तर तुम्ही गुणाकाराचं चिन्ह काढलं म्हणतात तुम्ही. ओके, इट इज नॉट अ गुणाकार चिन्ह. ओके, इट इज अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तो कोणता फॉर्म्युला आहे? बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. तर मी असं म्हणेल, इथं पहा, इथं काय नसतं म्हणजे काय असतं? कार्बन. दिसतंय का? इथं काय नसतं म्हणजे काय असतं? कार्बन. आणि हे जे टर्मिनल असतात तिथे काय असतं? CH3. काय असतं? तर CH3. तर माय डिअर स्टुडंट्स, मी असं म्हणेल की हा फॉर्म्युला कोणाचा आहे? तर हा फॉर्म्युला 2,2 डायमिथिल प्रोपेनचा आहे. कोणाचा आहे? तर 2,2 डायमिथिल प्रोपेनचा हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. ओके, इथून पुढे लक्षात ठेवायचं, असं काढलं की तो काय झाला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. असं काढलं तर काय झालं? हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. सांगा बरं कोणाचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला? हा टर्मिनल म्हणजे CH3, हा CH3 आणि हा CH3. हा झाला इथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणीतरी मला प्रश्न विचारला सर मिथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा काढणार? तर आपण फक्त पॉइंट जर दिला तर हा कोणता ग्रुप झाला? CH3. म्हणून आता मिथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला जर काढायचा असेल तर काढता येईल का? त्याचं कारण असे की टर्मिनल म्हणजे काय असतं? तर टर्मिनल म्हणजे नेहमीच कोणता ग्रुप असतो? CH3 ग्रुप असतो. आणि म्हणून मिथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढता येईल का आपल्याला? नाही. तुम्ही म्हणता जर पॉइंट दिला, असं जर पॉइंट दिला तर हा कोणता ग्रुप झाला? तो झाला CH3 ग्रुप. आणि म्हणून मिथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढता येत नाही. त्याचं कारण आपण
बॉन्ड लाईन फॉर्म्युला करत असताना झिगझॅग फॅशन वापरतो. कोणती फॅशन वापरतो? झिगझॅग फॅशन. आपण असं म्हणू शकतो की इथेनचा फॉर्म्युला करत असताना आपण रेशोवर घेतली, पण त्याच्या पुढे कार्बन आयटमच नाहीत आणि म्हणून हा CH3 आणि हा CH3 उभी कशी राहील? ही आडवी लाईन असेल किंवा अशी लाईन असेल. सो इट इज अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ इथेन. इथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढता येतो, पण मिथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढता येत नाही. त्याचं कारण कार्बन किती येतं? एकच. सुरुवातही तिथंच आणि शेवटही तिथंच. पण सुरुवात जरी केली तर तो ग्रुप कोणता होतो? तो CH3 ग्रुप होतो. म्हणून मिथेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपल्याला काढता येणार नाही. ओके, झालं. आता मी कंपाऊंड नंबर 1 चे फॉर्म्युले काढले, तर मी कंपाऊंड नंबर 2 चे फॉर्म्युले काढले. तर आता वेळ आहे किंवा नंबर आहे तुमचा, जे की तुम्हाला काढायचे आहेत. काढा बरं. 1 मिनिटाचा वेळ देतो की ज्यामध्ये तुम्ही एन पेंटेनचे कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढू शकाल. 1 मिनिटाचा तब्बल वेळ देतो. 5 पेंटेन माहिती तुम्हाला, पेंट हा रूट वर्ड असतो 5 कार्बन आयटम साठी. नंतर 1 पहिला फॉर्म्युला कोणता? आपण म्हणूया कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कोणता? कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. 1 2 3 4 आणि 5. किती कार्बन काढले आपण? 5. आणि नंतर काय जोडायचं त्याला? तर त्याला जोडायचं हायड्रोजन. तुम्हाला हिंट देण्यासाठी मी असंही म्हणलं असतो तुम्हाला C4H10, पण त्याच्यामध्ये 2 प्रकार होते. इथं C4H10, इथं C4H10. पेंटेन म्हटलं की C5 सांगा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12 असा असेल. C5H12 असा असेल. ओके, या कार्बनला 3 हायड्रोजन जोडले. नंतर या कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम, या कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम, या कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम आणि इकडच्या कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम. सो दिस इज कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ एन पेंटेन. कोणाचा? एन पेंटेनचा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, जो की तुम्ही पाहू शकता. नंतर हे झालं. सोपं आहे की नाही? हे सोपं आहे. आता कोणता फॉर्म्युला काढायचा आपल्याला? आता काढायचा आपल्याला कंडेन्स्ड फॉर्म्युला. कोणता? कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला काढायचा आपल्याला. CF कंडेन्स्ड फॉर्म्युला. कसं काढणार? कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला काढत असताना कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला नेहमी विचारात घ्यायचा. कोणता ग्रुप इकडचा? तर इकडचा ग्रुप आहे CH3. कोणता ग्रुप इकडचा? CH3. त्याच्यानंतर CH2 आहे, त्याच्यानंतर परत CH2 आहे, त्याच्यानंतर परत CH2. म्हणजे एकदा दोनदा नाही तर 3दा CH2 ग्रुप आहे. म्हणून CH3 इन ब्रॅकेट CH2 हाऊ मच टाइम? 3 टाइम. CH3 CH2 3 टाइम अँड आफ्टर ब्रॅकेट पुढे कोणता ग्रुप आहे? तर पुढे पुन्हा CH3 ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे? तर CH3 ग्रुप. CH3 CH2 3 टाइम CH3. दिस फॉर्म्युला इज कॉल्ड एज अ कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ एन पेंटेन. कोणता फॉर्म्युला? कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता आपल्याला पाहायचंय कोणता फॉर्म्युला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला. बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढता असताना देखील कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचीच मदत घ्यायची आपल्याला. म्हणून कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढता येणं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता पहा किती कार्बन येतं? 1 2 3 4 आणि 5. कंटिन्युअस कार्बन चेन कितीचे आहे? तर 5 कार्बनचे. किती कार्बनचे? तर 5 कार्बनचे आहे. ओके, आता पहा तुमचा जो पेन आहे तो पेन असा हातात धरायचा. ओके, मी मार्कर हातात धरला पहा. आणि कशी फॅशन काढायची आपल्याला? झिगझॅग फॅशन, अप डाऊन फॅशन. पहा इथं हे वरती घेतलं 1, जिथून सुरुवात झाली तो 1 नंबरचा कार्बन, नंतर 2, हा 3, हा 4 आणि हा 5. मोजायचे पॉइंट किती झाले? तर हा 1 नंबरचा पॉइंट आहे. किती नंबरचा? हा 1. हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, हा 4 नंबर आणि हा 5 नंबर. टर्मिनल म्हणजे मिथिल ग्रुप, लाईन जंक्शन म्हणजे CH2 ग्रुप, हा CH2 ग्रुप, CH2 ग्रुप आणि हा CH3 ग्रुप. झालं? किती सोपं आहे पहा. हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. झिगझॅग 1 2 3 4 आणि 5. तुम्ही म्हणता सर ना एम काढले, एम वगैरे नाही येते. तर हीच लाईन तुम्ही फॉर्म्युला, हा फॉर्म्युला तुम्ही असा काढू शकता. जर समजा तुम्ही असं केलात 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हे ना एम आहे ना डब्ल्यू आहे. तर हा कोणता फॉर्म्युला आहे? इट इज अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला.
आणि तोच फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं देखील काढू शकता पहा, म्हणजे तुम्ही असं सोयीचं काढलं तर एम, उलट काढलं तर डब्ल्यू, किंवा त्याच्या ऐवजी तुम्ही असं देखील काढू शकता. नो चॅलेंज फॉर इट. इकडे पहा हे आता म्हणताना ई काढलं, ई पण नाही ते. ओके, हे टर्मिनल, हे लाईन जंक्शन, हे लाईन जंक्शन, हे लाईन जंक्शन, हे काय तर टर्मिनल. म्हणजे किती पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने बॉन्ड लाईन फॉर्म्युला काढू शकतो. 1 2 3 4 आणि 5 ते झालं. किंवा तुम्ही असंही काढू शकता. झालं. म्हणजे पहा एकच फॉर्म्युला आपण किती पद्धतीने काढू शकतो. बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणजे काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तुम्ही त्याला असं काढू शकता, असं काढू शकता, असं काढू शकता किंवा असं काढू शकता. बॉन्ड लाईन फॉर्म्युला इज डिनोटेड ओनली बाय झिगझॅग मॅनर. कोणती मॅनर तर झिगझॅग मॅनर. तुमचा जर पेन संपला असेल तुम्ही काय करता, एखादं कोरं पेज घेता, असाच करता. सो दिस फॅशन इज कॉल्ड एज झिगझॅग फॅशन. काय म्हणतो आपण त्याला तर झिगझॅग फॅशन असे असते ना ते, तर झिगझॅग फॅशन. ओके, केमिस्ट्री मध्ये त्याचा देखील आपला उपयोग आहे. हा झाला कोणता फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. ओके, बाकीचे सगळे मोठे हे पॉसिबल स्ट्रक्चर्स कसे काढायचे त्याविषयी सांगतो. ओके, हा झाला बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आणि हे म्हणजे काय मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. हे गोल म्हणजे काय, तर गोल म्हणजे टर्मिनल काढले तर, आणि हे जे तुम्हाला स्क्वेअर काढले तर इट इज नथिंग बट इट इज अ लाईन जंक्शन. ते काय असतं तर लाईन जंक्शन असतं. हे झालं एन पेंटेनच्या बाबतीत. आता आयसोपेंटेनचं मला माहिती आहे की मी काढायच्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी स्ट्रक्चर काढून घेतलं असेल, बरोबर आहे का. आयसोपेंटेनचं स्ट्रक्चर काढायचं आपल्याला. कोणतं काढायचं तर आयसोपेंटेनचे चारही फॉर्म्युला आपल्याला काढायचे. ते कोणते पहा. हा, आयसोपेंटेनचा अगोदर कोणता काढू आपण. चला, कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दिसतंय का मोडा लागेल मला, हे दिसतंय का मोडा लागतोय, दिसेल का इकडे दिलं तर. ओके, पहा इथं कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आयसोपेंटेन हा 1 नंबरचा कार्बन, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आणि हा 4 नंबरचा. ओके, नंतर मी असं म्हणेल की हा जो कार्बन आहे या कार्बनला मी इथं कार्बन जोडलो, आणि बाकीचे या कार्बनला हायड्रोजन, या कार्बनला हायड्रोजन, हा हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. हा, आणि असंही सांगतो तुम्हाला की हा जो मिथिल ग्रुप असतो तो वरतीच काढावा असं काय नाही. कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला करत असताना हा ग्रुप कोणता विद्यार्थी मित्रांनो, CH3. कोणता आहे, CH3 हा घेतला. नंतर त्याच्या समोर काय आहे हे पहा ना. हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. तुमची ओळख होण्यासाठी याला असं करून घ्या, ब्लॉक करून घ्यायला. ओके, 1 2 3 4 त्याला आपण म्हणतो इट इज अ मेन चेन. ही कोणती चेन आहे तर ही मेन चेन आहे, आणि ही साइड चेन. मग याला काय म्हणायचं सर, जर तुम्ही म्हणत असाल याला मेन चेन, तर या चेनला काय म्हणायचं तर त्या चेनला साइड चेन म्हणायचं, किंवा पॉइंट ऑफ ब्रांचिंग किंवा ब्रांच म्हणायचं असतं. चला, CH3. नंतर हा कोणता ग्रुप आहे, CH. हा CH, त्याला काय जोडायचं, CH3. ओके, नंतर काय दिसतं तुम्हाला हे पहा बरं. हा CH3 काढला इथे मी. नंतर हा CH, त्याला CH3 ब्रॅकेट मध्ये काढला. ब्रांच नेहमीच ब्रॅकेट मध्ये लिहायची, ब्रांच नेहमीच ब्रॅकेट मध्ये लिहायची. आणि नंतर पुढे काय CH2, आणि त्याच्या शेवटी काय तर CH3. दिस इज अ कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ. कोणता फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ कोणाचा, आयसोपेंटेनचा. आयसोपेंटेनचा कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता राहिलाय कोणता, आता राहिलाय बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणता, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. तो कसा काढणार, याची मदत घ्यायची. लांबलचक साखळीमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, तर त्या कंपाऊंडच्या लांबलचक साखळीमध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. आणि म्हणून पहा इकडे पाहता झिगझॅग फॅशन. हा, लांबलचक साखळीमध्ये किती कार्बन ॲटम येतात, 4. आणि म्हणून हे पहा, हे काढले 1 2 3 4 लांबलचक साखळीमध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. म्हणून हा फॉर्म्युला. आणि त्याच्या किती नंबरच्या, 2 नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप जोडलाय, आणि म्हणून हा जो 2 नंबर आहे हा ह्याला असं मिथिल ग्रुप काढायचं. झालं. हा टर्मिनल, हा काय तर टर्मिनल. हे लाईन जंक्शन, LJ म्हणजे काय, लाईन जंक्शन. हे लाईन जंक्शन, हे टर्मिनल, हे टर्मिनल. टर्मिनलला काय असतात प्रेझेंट, मिथिल ग्रुप. म्हणून पहा बरं, 1 2 आणि 3 मिथिल ग्रुप. 1 2 आणि 3 मिथिल ग्रुप. लाईन जंक्शन किती, हे आणि हे लाईन जंक्शन. इथं कोणता ग्रुप आहे, इथं CH ग्रुप, CH, आणि याला CH3. इथं कोणता ग्रुप आहे तर CH2 ग्रुप आहे. हे झालं कोणाचं, आयसोपेंटेनचा कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला.
कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता एकच राहिलाय, कोणता राहिलाय तर तो राहिलाय निओपेंटेन. कोणता राहिलाय तर तो राहिलाय निओपेंटेन राहिलाय. आता निओपेंटेन काढायचंय तर पहा 1 2 3. ओके, नंतर हा 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा. ओके, इथं एक H, दुसरा H, तिसरा H. इथं कार्बन, याला एक H, याला दुसरा H, याला तिसरा H. हा कार्बन, याला एक H, याला दुसरा H, याला तिसरा H. हा कार्बन H H आणि H. हा झाला कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय झाला? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दिसतोय तुम्हाला? हा मिथिल ग्रुप, सेकंड नंबरच्या कार्बनला वरती मिथिल ग्रुप, खाली मिथिल ग्रुप आणि इकडे पण मिथिल ग्रुप. म्हणजे सेंटरच्या कार्बनला 4 मिथिल ग्रुप येतात. किती तर 4. ओके, हा झाला कोणता फॉर्म्युला? कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता पाहायचा आपला कंडेन्स्ड फॉर्म्युला. कोणता? कंडेन्स्ड फॉर्म्युला. तो कसा काढायचा तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे काढायचं CH3. इथे काय काढायचं? CH3. नंतर इथे काढणार मी कार्बन. काय काढलं पहा? कार्बन. मोठी ब्रॅकेट, या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडले तर CH3 2 टाइम. CH3 किती वेळेस? 2 टाइम. आणि ब्रॅकेटच्या बाहेर CH3 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय तर CH3 असं काढलेलं आहे. आणि इकडे पहा CH3, हा CH3, नंतर हा कार्बन, हा इथं कार्बन काढला मी, दिसतोय? हा कार्बन. या कार्बनला 2 मिथिल ग्रुप जोडले तर CH3 2 टाइम आणि परत काय तर CH3. किंवा आता मी इथं म्हणू शकतो तुम्हाला की हाच फॉर्म्युला तुम्ही असंही काढू शकता, कार्बन आणि CH3 4 टाइम. कार्बन CH3 4 टाइम असं देखील काढू शकता, किंवा CH3 4 टाइम कार्बन असं देखील काढता येऊ शकतो. त्याचं कारण काय? ऑल दीज 1 2 3 आणि 4 हे सर्वचे सर्व मिथिल ग्रुप एकाच कार्बनला जोडलेले आहेत. म्हणून तोच CH3 टेकन 4 टाइम किंवा CH3 4 टाइम C असं किंवा असं, याच्या तीनही प्रकारे तुम्ही याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला मात्र लिहू शकता. आता काढायचा आपल्याला कोणता फॉर्म्युला? आता काढायचा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. पहा आता लांबलचक साखळीमध्ये किती कार्बन मिळतं? 1 2 3. ओके, 1 2 3 म्हणून हे पहा, हे पॉइंट ठेवला मी इथं. हा 1 2 आणि 3, 1 2 3 लांबलचक साखळीमध्ये. आणि त्याचबरोबर इथं काय 2 मिथिल ग्रुप. आणि म्हणून असं तुम्ही काढू शकता, ही एक लाईन आणि ही दुसरी लाईन. ओके, आता पहा हे काय बरं? हे टर्मिनल आहे. हे काय तर टर्मिनल, हे काय तर टर्मिनल. ओके, हे काय तर टर्मिनल, हे काय तर टर्मिनल आणि मग हे काय तर लाईन जंक्शन. काय तर लाईन जंक्शन. सिंपली गुणाकाराचं चिन्ह म्हणजे ते कोणाचं स्ट्रक्चर आहे तर सिंपली गुणाकाराचं जे चिन्ह आहे ते निओपेंटेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. ओके, इथं काय नसतं म्हणजे काय असतं तर तुम्ही पाहू शकता. म्हणजे काय तर सेंटरला कार्बन आहे, सेंटरला काय तर हा कार्बन आहे आणि 1 2 3 आणि 4 हे कोणते ग्रुप आहेत तर हे मिथिल ग्रुप आहेत. कोणते ग्रुप इथे तर मिथिल ग्रुप आहेत. हा झाला. हे पहा सिंपली असा काढला की हा केमिस्ट्री मध्ये बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. आणि कोणाचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे तर तो आहे निओपेंटेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कोणाचा तर निओपेंटेनचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. ओके, काय अशा प्रकारे हा टर्मिनल दिसतो तुम्हाला. हे कोणतं तर हे टर्मिनल, हे टर्मिनल, हे टर्मिनल, हे टर्मिनल आणि हे काय तर लाईन जंक्शन. आणि इथल्या कार्बनला किती हायड्रोजन ॲटम येतं तर एकही हायड्रोजन ॲटम नाही. आणि म्हणून लाईन जंक्शन वरती कधी 2 हायड्रोजन ॲटम असू शकतात, जसं तुम्ही पाहू शकता. लाईन जंक्शन वरती कधी 2, इथं किती तर 1 2, तर इथं एकच हायड्रोजन. आणि जर तुम्ही पाहिलं तर हे जे लाईन जंक्शन आहे, हे जे मधलं आहे, इथं मात्र एकही हायड्रोजन ॲटम नाही. ओके, हे झाले कंप्लीट कंडेन्स्ड फॉर्म्युला, कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला ऑफ दीज 5 कंपाऊंड्स. ओके, इथपर्यंत. आता ज्यांना प्रश्न असतील त्यांनी प्रश्न विचारू शकता. मी स्टॉप करतो.